शब्दच कमी आहेत आमच्याकडे की हा मूवी. If you want to take a ride, bike पे, car पे, I have this collection. असा मूवी बॉलिवूड किंवा हॉलिवूडला बनवायला अजून एक ऑस्कर सुद्धा कमी पडेल इतक्या नेक्स्ट लेवलची ऍक्टिंग. वेअर हेल्मेट ज्याची कोणाची मम्मी शेवटी कॉल करणार ना. 5 वर्ष मेहनत करून अशी फिल्म बनवली आहे जी आमचं बाय थोडंसं वेड आहे. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, द ट्रिनिटी क्रिएटर्स मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आज आम्ही डिसाईड केलं की आपण व्लॉगला जाऊया, म्हणजे आपण मॉलला जाऊया आणि एक मस्त मॉलचा व्लॉग शूट करूया. मॉलमध्ये आम्ही प्लॅनिंग हा करून आलो होतो की एक कार आहे मॉलमध्ये, तर कारची ड्रायव्हिंग करायची होती, राईड करायची होती म्हणून तो प्लॅनिंग घेऊन आम्ही आलोय. पण ऍक्च्युली प्लॅन अजून थोडासा वेगळा आहे. मधुरला आम्ही एक सरप्राईज देतोय. भरपूर दिवसापासून त्याचं चालू होतं की अरे आपण मूवीला जाऊ. तर आम्ही आता एका मूवीसाठी आलोय. ड्रोन नाही मधुरला गेस करूयात. मधुरला माहिती असेल थोडं, खूप फेमस ऑब्विसली ऑब्विसली येस कांतारा बघायला आपण आलोय. तिकीट ऑलरेडी काढलेलं आहे, पैसे पण भरलेले तुझे. ओके, तर या मूवीला चालू आहे आपण. आम्ही सुरुवातीला काही व्हिडिओज बनवले होते युट्यूबला, जे रिॲक्शन व्हिडिओज होते, रिव्ह्यूज व्हिडिओ होते, आणि त्यानंतर आम्ही सडनली फक्त व्लॉग चालू केला. तर ह्या मूवीमध्ये आम्ही व्लॉग प्लस रिव्ह्यूज असं एक कॉम्बिनेशन करून आम्ही ह्या ब्लॉगमध्ये येस मूवी रिलीज होऊन भरपूर दिवस झालेले आहेत. पण फायनली आम्ही आज 10-12 दिवसानंतर आलोय फायनली मूवीसाठी. या मुलीला काही कारच्या राईड सुद्धा आहे तिथे. म्हणजे मला त्यासाठीच बोलत शिटीने हे सांगितलं मला की हिला कुठली तरी गाडी बघायची मॉलमध्ये, ती बघायला जायचं ये मधुर, त्यासाठी मी आलो इथे. त्यांनी सरप्राईज दिलं. येस, सो ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मूवी बघितल्यानंतर रिव्ह्यूज सुद्धा आमचे शेवटपर्यंत नक्की ऐका. सो कीप वॉचिंग अँड वॉच अस हॅव्हिंग फन. बाय. सर आता परफेक्ट टायमिंग वरती आलोय. 6:15चा शो आहे आणि मी 6:18ला आलोय. 2 मिनिटं तरी मी इथं टंगळमंगळ केलं, सो 2 मिनिटं आधी गेले, पण परफेक्ट टायमिंग वरती आलोय. हो, तर आता पिक्चर बघायला जाणार आहे कांतारा. ग्रेट एक्सपिरियन्स. तर आम्ही मूवी बघून बाहेर आलोय आणि पूर्ण मॅजिक होता. हा मूवी पूर्ण मॅजिकल होता. म्हणजे शब्दच कमी आहेत आमच्याकडे की हा मूवी एक्सप्लेन करायला शब्द कमी. इतका ग्रेट एक्सपिरियन्स होता. म्हणजे अक्षरशः शेवटी अंगावरती गुसबम्स आले होते. ऋषभ शेट्टीच्या ऍक्टिंगसाठी ऑस्कर सुद्धा कमी पडेल इतक्या नेक्स्ट लेवलची ऍक्टिंग बघायला मिळाली आहे. म्हणजे एक्झिक्युशन जेवढं भारी होतं आतापर्यंत कुठल्याच बॉलिवूड किंवा हॉलिवूड मूवीने सुद्धा तसं एक्झिक्युशन केलेलं नाहीये. म्हणजे प्रत्येक सीन मध्ये त्यांनी एवढा जीव टाकलाय. एक 10 डेकेटमध्ये किंवा नाही का 10 वर्षात 15 वर्षात एखादा असा मूवी येतो. कांतारा येऊन गेला फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट पण त्याच्यापेक्षा 3 पटीने भारी आहे. तर हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स फर्स्ट नाही का बोलतात, काय बोलतात, लाईफ टाईम एक्सपिरियन्स. वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स घेऊन बघा तुम्ही. आणि ऍक्च्युली याचा ट्रेलर बघितल्यावर एवढा असं वाटला नव्हता. म्हणजे होता छान ट्रेलर, मस्त होता. पण जेवढं मूवी बघितल्यानंतर जसं झालं ना, दॅट इज समथिंग डिफरंट. बेसिकली पंजुर्ली आणि गुलिका ह्या देवांच्या कन्सेप्टवरती ही पूर्ण मूवी आहे. आत्तापर्यंत इंडियामध्ये जितक्या फिल्म्स बनल्या आहेत म्हणजे ह्या टॉपिकवरती, देवांच्या टॉपिकवरती, त्यापैकी इतक्या नेक्स्ट लेवलचा अभ्यास करून ही फिल्म बनवली. कुठल्याच डिरेक्टरला हे काम जमलं नव्हतं. ते ऋषभ शेट्टीने करून दाखवलंय. त्यांनी तर ते सगळं एक पण दाखवलं ना, जेव्हा तो म्हणजे एकेकाचं नाव वगैरे पण. एक सीन आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदा स्पॉइलर तुम्हाला पाहिजे. खूप दिवस झाले मूवी येऊन, असंही खूप दिवस झाले, तर आता स्पॉइलर देऊन टाकू. बऱ्याचशा लोकांनी पाहिलेलं आहे तुमच्यापैकी. ज्यावेळेस पहिल्यांदा ऋषभ शेट्टीच्या अंगामध्ये ते हे येतं, म्हणजे दैव येतो, तर त्यावेळेस त्या प्रत्येक मुवमेंटसाठी जे तिथले लोक असतात ते प्रत्येक मुवमेंटसाठी एक वेगळं नाव घेतात. त्याच्यावरून कळतं की म्हणजे काहीतरी वेगळं स्टडी आहे. पण
जेवढं तिथे ज्या लोकांना म्हणजे जिथे असं नाहीये की एकाच पर्टिक्युलर देवाचं दाखवलंय, ज्या देवाचं आहे त्याच्यामध्ये पण म्हणजे किती मल्टिपल 5-6 असं काहीतरी बरीच वेगवेगळे नावं घेतलेली आहेत. दाखवलंय. बरेच हो. नावं घेतली होती. आणि त्याची ऍक्टिंग त्यावेळेस म्हणजे जसे जसे नाव चेंज होत होते तशी तशी त्याची ऍक्टिंग पण चेंज होत होती. अजून एक म्हणजे जे दैव दाखवले त्यांच्या बॉडीमध्ये एक फिमेलचं ट्रान्सफॉर्मेशन दाखवले. सो जे आधी वेगवेगळी नावं घेतली होती त्याच्यामध्ये एक नाव त्यांनी ठेवलं होतं, ते शेवटच्या क्लायमॅक्समध्ये त्यांनी डिस्क्लोज केलं की जे फिमेल टू फिमेल जे हे दाखवलं त्यांचं फ्लॅश दाखवलं आहे त्यावेळेस ते दैवचं ट्रान्सफॉर्मेशन दाखवलेलं आहे. जे प्रत्येक मोमेंटला प्रत्येक मिनिटला हा मूवी वर वरच चाललेला म्हणजे आहे. प्रत्येक सीन इतक्या भारी पद्धतीने लिहिले आहेत, इतक्या भारी पद्धतीने एक्झिक्यूट केलेत. ऑब्व्हियसली तो ऍक्टर आणि डायरेक्टर तो स्वतःच आहे. So स्वतःच त्याला आहे. जसं त्यांनी डायरेक्ट केलं त्यानुसार त्यांनी सगळं एक्झिक्यूट खूप ऍप्ट केलंय. ऑलमोस्ट 5 वर्ष रिषभ शेट्टीने या मूवीसाठी दिलेत आणि 5 वर्षामध्ये कशा प्रकारे मूवी करून दाखवू शकतो आणि अशा कन्सेप्टवरती देवाची कन्सेप्ट जे इंडियाचं आपलं एक म्हणजे एक डिवोशनल आहे, जे हे आहे बेस आहे, त्या कन्सेप्टला घेऊन अशा पद्धतीने 5 वर्ष मेहनत करून अशी फिल्म बनवली जी मूवी नेक्स्ट लेवल जाऊ शकते, ऑस्करपर्यंत जाऊ शकते. छोट्या ना छोट्या डिटेल्स पासून त्यांनी सगळं कॅरी फॉरवर्ड करून मूवीमध्ये टाकले त्यांनी. म्हणजे आम्हाला समजायला अजून 3 वेळा तो मूवी बघायला लागला. Exactly. त्यावेळेस आम्हाला ते त्यांनी त्यात 100 गोष्टी टाकलेल्या, त्यातल्या 80 गोष्टी आम्हाला कळतील. हा. ते तुम्ही ज्यावेळेस बघताल नाही का, ज्यावेळेस साऊंड आणि व्हिज्युअल अंगावरती काटे दिसतात आणि सांगितलं आमचं लास्ट मध्ये अंगावरती काटे आलेच होते. ज्या वेळेस त्याच्या हातात त्रिशूळ येतो तिथून जे अंगावरती गुजबम्स आले होते. ज्यांनी बघितलं नसेल ते प्लीज आता आम्ही ठीक देऊन टाकतो. प्रत्येक सीन मध्ये एक हे दाखवले, हिंट दिलेले आहेत ज्या लगेच लक्षात येत नाही पण ते पुढे गेल्यानंतर कळतं की हा अच्छा त्याची ही हिंट आहे. सो हा बेसिकली मूवी 3 वेळा जर आम्ही पाहिला तर ना एक तो एक्झॅक्टली आम्हाला कळेल. असा मूवी बॉलिवूड किंवा हॉलिवूडला बनवायला अजून एक 15 ते 20 वर्ष तरी लागतील. एक्झॅक्टली. जो वाघाचा जो ग्राफिक्स त्यांनी केलेलं आहे, आई शपथ आजपर्यंत कुठल्याही मूवीमध्ये वाघाचं किंवा कुठल्याही अॅनिमलचं लाईफ ऑफ पाय मध्ये पण बघितलेलं आपण, त्याच्यामध्ये सुद्धा एवढे डिटेल्स हॉलिवूडचा फिल्म, हॉलिवूडची त्याच्यामध्ये सुद्धा एवढी डिटेल्स नाही. ह्या लाईफ ऑफ पाय मध्ये पण नाही. खूप जास्त रिअलिस्टिक वाटत होता तो टायगर. आणि ऑब्व्हियसली टायगरची जी असते पॉवर ती स्क्रीनवर बघूनच फील होत होती. असं नाही, तेच असं नाही, ओव्हरऑल फिल्मचं ग्राफिक VFX एक नंबर, टॉप ऑफ द लेवल, बेस्ट. कुठेच वीक वाटलेलं नाही, कुठेच वीक वाटलेलं नाही. तरी सुद्धा काही अशा गोष्टी होत्या की सुरुवातीच्या काही सीनमध्ये कॉमेडी सीन्स होते किंवा एक पंचेस होते जे थोडेसे मला वीक वाटले की उगच टाकल्यासारखे, हसायला येत नव्हतं, अशी काही सीन्स होते. पण ठीक आहे, म्हणजे स्टार्टिंगला जरी तेवढंच असलं तरी शेवटपर्यंत मूवी खूप होल्डमध्ये होता. म्हणजे कुठेच ऑडियन्सला असं डिस्ट्रॅक्ट होत नाही कुठेच. फ्रॉम द टॉप टिल दी एंड सगळे ऑडियन्स पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, आमच्या बिचारी तिथे आता दुखायला लागला आता जरा. म्हणजे वाईट बोलण्यासारखं मूवीमध्ये असं काही नाहीये. थोड्याफार गोष्टी आहेत, प्रत्येक मूवीमध्ये फॉल्ट असतो. फॉल्ट नाही म्हणता येणार. शेवटी कसं आहे की सुरुवातीपासून सेम ट्रॅकवरती मूवी घेऊन जाणे याला पण काही अर्थ नाहीये. थोडासा एक वेगळा टच देणं पण गरजेचं असतं. तो कॉमेडीचा टच सुरुवातीला होता 100%. फर्स्ट मूवी मध्ये पण स्टोरीपेक्षा थोडी कॉमेडी जास्त होती, मग तेच कॅरी फॉरवर्ड त्यांनी सेकंड पार्ट Exactly. प्रिव्हियस मूवीज मध्ये हे केलेलं आहे. बरेचसे असे सीन आहेत की म्हणजे आपण त्या सीन मध्ये इन होतो आणि ते मध्येच कट झालेले आहेत, मध्ये दुसरा सीन चालू झाला, असं बऱ्याच ठिकाणी आहे. बट हे का झालंय म्हणजे थोडक्यात असं रिझन असं आहे की मूवीची लेंथ ऑलरेडी 2.5-3 तास आहे आणि ज्यावेळेस सेन्सर बोर्डकडे हा मूवी गेला असेल त्यावेळेस त्याची लेंथ ऑलमोस्ट 4 तासापर्यंत असेल. सो मूवी ज्यावेळेस कमी केला जातो, कट केला जातो, त्यावेळेस ह्या गोष्टी होत राहतात. सेन्सर बोर्डचा हा विषय असतो, त्याच्यामुळे हे भरपूर मूवी याच्यापेक्षा म्हणजे बऱ्याच मूवीमध्ये हे होत असतं. हे छोटी डायरेक्टर कट आला तर तो पण बघू आपण, त्यामध्ये सीन कट नसेल केलेले. हा मूवी चालू झाल्यानंतर मृणाल बऱ्याचशा सीन मध्ये आम्हाला विचारत होती की हे काय आहे, काय आहे. ऍक्च्युली चूक तिची नाहीये, चूक तिची नाहीये. नाही, चूक तिची नाहीये. पहिला कांतारा येऊन 5 वर्ष होऊन गेले, त्याच्यामुळे बरेच. पहिला कांतारा पाहिलेलाच नाही, म्हणजे पाहिलाय मी, तो पण थिएटरलाच पाहिला, पण आता त्याच्यामध्ये खूप गॅप गेला, सो काही लक्षात येत नाही. प्रत्येक गॅप झालाय, 5 वर्षांचा गॅप झालाय त्या मूवीमध्ये. आणि बेसिकली आम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक सीन इतके डिटेल्स मध्ये लिहिलेत ना की प्रत्येक सीन मध्ये भरपूर गोष्टी आहेत ज्या लगेच नाही कळत. तर हा मूवी 2-3 वेळा पाहिल्यानंतर सगळ्या गोष्टी कॅच होतील.
त्याच्यामुळे तुम्ही एकदा बघा, सेकंड टाइम गेले की तुम्हाला थोडंसं, किंवा तुम्ही मोस्टली जर हा बघत असेल तर एकदा कांताराचा पहिला पार्ट बघून या. हिने नाही बघितलं, तुम्ही बघून या. बघितलाय मी, पण टाइम झाला खूप आता त्याच्यामध्ये बघण्यामध्ये. तुला जर परत बघायचा असेल हाच मूवी थिएटरमध्ये, बघशील का परत? 100%. का नाही बघणार? 100%. का नाही बघणार? काही मूवीज असे असतात ना, ते 1 टाइम वॉच असतात. हा 10 टाइम वॉच असा 10 टाइम वॉच सुद्धा असं. एक गोष्ट ह्या मूवीमधली मला खूप जास्त आवडली, ज्यावेळेस कांतारा सोडून ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये येतात आणि तिकडे फाईट झाल्यानंतर परत ते त्यांच्या जंगलामध्ये येतात आणि त्यांना जे पान हवं असतं ते जे हे दाखवलंय, तर ते पान शोधण्यासाठी ते जंगलाच्या अजून वेगळ्या ठिकाणी जातात आणि तिथली सुद्धा वेगळी लोक आहेत जे त्यांचं क्रॉस दाखवले, म्हणजे त्यांचं भांडण दाखवलं आधीपासून. ही कन्सेप्ट खूप आवडली मला. So शेवटी इन जनरल एका वेळेस 3 वेगवेगळे हे दाखवले. हा, एकच जंगल आहे, पण त्या जंगलामध्ये 3 वेगवेगळे साम्राज्य आहे. ते असं कुठं हे झालं नाही की सिंपल स्टोरी त्यांनी ठेवली आणि तीच त्यांनी खेचत एंड पर्यंत घेऊन गेले, असं केलेलं नाहीये. जे मूवीमध्ये एलिमेंट्स एवढे टाकले स्टोरी वाईज की तुम्हाला कुठल्याच मूवीला असं वाटणार नाही की नाही का अरे हे तर मला प्रेडिक्ट होतं आणि तेच झालं. आपण जे प्रेडिक्ट केले ते त्याच्यापेक्षा उलटच असं होतं. ऍक्च्युली झालं असं, प्रेडिक्ट केलेलं झाल्या गोष्टी. मी जसं कॉमेडी सीन्स सांगितलं पंचेसचं की उगेच टाकल्यासारखं वाटलंय, तर सुरुवातीला जसं ऋषभ शेट्टीचं जे कॅरेक्टर आहे ते आणि जे फिमेल लीड आहे ते दोघं प्रेमात पडतात, तर त्यावेळेस माझे असे रिव्ह्यूज होते की अरे इतक्या लवकर कसं काय या सगळ्या गोष्टी होतात, एवढं लवकर रियालिटीमध्ये पण होत नाही, असं कसं? हे मला असं झालं होतं की नाही अरे इथे काहीतरी थोडंसं कमी जास्त आहे. पण एंडला गेल्यानंतर कळतं की नाही, ह्याचा पण ट्विस्ट आहे, ह्याचा पण वेगळा ट्विस्ट आहे की हे का झालेलं आहे. सो ते दाखवायचं कारण त्यांचं एंड मध्ये कळतं की हे का दाखवलंय. ते एंड मध्ये गेल्यावरती असं नाही का, हा आता हिला दाखवू म्हणलं, असं फील होत होतं. हां, कारण ऑब्व्हियसली 5 वर्षांचा अभ्यास आहे, 5 वर्षांची एवढ्या मोठ्या टीमची मेहनत आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट याची मी अशी ऐकली आहे की ज्यावेळेस याचं शूटिंग चालू झालं होतं त्यावेळेस ज्या ठिकाणी शूटिंग आहे जंगलामध्ये, तर मेन कार किंवा जे काय आहे ते सगळं लावून त्यांना पूर्ण टीमला खूप आतमध्ये, जंगलाच्या आतमध्ये जाऊन यांना शूट करावं लागायचं. म्हणजे ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास सगळ्या टीमला, म्हणजे इवन डायरेक्टर असू दे किंवा ॲक्टर्स असू दे किंवा साईड ॲक्टर्स असू दे, त्या सगळ्या लोकांना 1 तासभर आतमध्ये, जंगलाच्या आतमध्ये जाऊन चालत जावं लागायचं. त्याच्यानंतर मग मेकअप, त्याच्यानंतर सेट लावणं, हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याच्यानंतर खूप नंतर शूटिंग चालू व्हायचं. म्हणजे सगळ्यांची मेहनत दिसते, टीमची मेहनत किंवा इवन बॅकला जे कामं करणारे असतात असिस्टंट डिरेक्टर, त्या सगळ्यांची मेहनत दिसते. हजारो लोकांची याच्यामध्ये मेहनत ह्या मूवीमध्ये. पण खूप मस्त होतं पूर्ण मूवीमध्ये. आर्ट डिरेक्शन खूप मस्त होतं. आर्ट डिरेक्शन आणि प्रत्येकाचं जे कॅरेक्टर होतं ना ते सगळ्यांना अप्रोप्रिएट होतं. म्हणजे ज्याचं त्याला कॅरेक्टर होतं, जे राणीचं कॅरेक्टर होतं ते पण तिला प्रॉपर जशी ती राणी वाटते आणि नंतर जो तिचा चेंज होतो ते सगळं तिला, म्हणजे तिच्या फिजिकनुसार, तिच्या लुक्सनुसार सगळंच तिला सूट होत होतं. मूवी बघितल्यानंतर हिला शॉपिंग नेहमीप्रमाणे शॉपिंग करायला आली. आमच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये ही शॉपिंग करत असते. दिवाळी पण आहे, गणपतीच्या नवरात्रीच्या ब्लॉग मध्ये प्रत्येक ठिकाणी शॉपिंग केल्यानंतर इथं मूवी नंतर सुद्धा हिला शॉपिंगच करायची. खाली चाललो आपण. जा बाळा, इथं तुझी जागा तुझी. हा मॅडम, मला तुमच्या गाडीमध्ये पुढे सोडता का? येस, माझी 4 व्हीलर आहे, तू बसू शकतो. आमचं बाळ आता गाडीमध्ये बसायला लागलंय. मोठी गाडी चालवण्याचं स्वप्न बाजूला ठेवून आता ही छोट्या गाडीमध्ये बसली. आमचं बाळ थोडस वेड आहे, ठीक आहे. बाळ थोडस वेड आहे जरा, ठीक आहे. अरे दरवाजा लावून घे. हेल्मेट, वेअर हेल्मेट. अरे दरवाजा पण लावला नाही मॅडमनी. बाय, टाटा.
दरवाजा उघडला, अरे बाप रे. आता ऍक्सिडेंट होता अरे वा, गाडीमध्ये साऊंड पण लावलेले, म्युझिक पण आहे. तर लहानपणी मला स्वप्न होतं असं की छोटी मला गाडी मिळावी. मला एक मिनिट थांब ना. सॉरी जरा सॉरी. तर मला असं माझं लहानपणी स्वप्न होतं की मला अशी रिमोटची कार मिळावी, ती अशी मी रिमोटने घेऊन चालवावी. आज माझं स्वप्न अशा पद्धतीने खरं झालंय की एक कार मध्ये एक मुलगी बसली, तिला मी चालवते. घाबरू नको, मी व्हेरी गुड ड्रायव्हर. इधर मेरी बेइज्जती हो रही है गाइस, सब लोग मुंह तरफ देख रहे हैं मेरे. कशी ड्रायव्हिंग कशी? वाव, मस्त मस्त. माझ्याकडे लायसन्स नाही आहे. चला आता आम्ही निघतोय, बंद ठेवून आम्ही निघतोय. टाडा. चला एवढ तिकडे. गाडीची चावी काढून घेतली आणि आता मॅडम त्यांच्या स्वतः येणार आहेत. ते खूप लांब आहेत, मला ऍक्च्युली ऐकू येत नाही. काय तुझी चालवून ये. हम आए हैं यूपी बिहार लूटने दिल वालों. चल थँक्स. मला पार्क इकडे होतं असं. स्ट्रगल देख रहे हो लड़की का गाड़ी से उतरने का. गाइस आपको मेरा कार, अरे शट अप यार, मेरी कार है, सरक सरक का है. मेरा कार कलेक्शन एंड बाइक कलेक्शन देखना है तो प्लीज विजिट हियर प्लीज. अरे पैसा भी देना है, पैसा. If you want to take a ride, bike पे, car पे, I have this collection. Please do and come visit. सो गाईज, मूवी बघून आम्ही एका ठिकाणी रेस्टॉरंट मध्ये आम्ही खायला आलोय. आणि इथे आता मधुरचा आम्ही त्याला सरप्राईज दिलं, तिकीट काढून त्याला सरप्राईज दिलं आम्ही. ठीक आहे. आणि आता इथे पैसे भरायला आम्हाला थोडेसे पैसे कमी मिळतात. ठीक आहे. तो देणार नाही म्हणतोय बघा, तिकीट त्याचं काढलं आणि तो देणार नाही असं म्हणतोय. आमची ऑर्डर आली. तर आता तर माझ्याकडे एक चॅलेंज आहे. चॅलेंज म्हणजे आम्ही आमच्या मम्मी लोकांना कॉल करणार. ठीक आहे. मिस्ड कॉल देणार आम्ही तिघं पण. आणि फक्त ज्याची कोणाची मम्मी, ये छोले भटोरे आहे का? भटोरे खाल्ले, छोले. आराम. ज्याची कोणाची मम्मी शेवटी कॉल करणार ना, कॉल बॅक येईल ज्याच्या मम्मीचा, ते पैसे भरणार शेवटी. ठीक आहे. शेवटी कॉल बॅक येईल त्याचा. तर आम्ही काय करणार आहे, एक साथ आम्ही तिघांच्या मम्मीला मिस कॉल देणार आहे. ज्याच्या मम्मीचा कॉल लास्ट येईल तो बिल पे करणार आहे. आणि माझा फोन इथं समोर आहे, त्याच्यामुळे आम्ही फोन व्हिडिओ बंद करून आधी कॉल करणार आहे. 26 ठीक आहे. बंद केले. अरे यार, अरे सो गाईज, हा बहुतेक आवाज येणार नाही त्यामध्ये. हा आवाज येणार नाही. हा शिकीचा फोन लावला. कट कर. ए माझ्या पण मम्मीचा कॉल आलाय. तर ठीक आहे. तर माझ्या फोनवरती ऑलरेडी कॉल येऊन गेलाय. आणि अगं नाही थांब, आमचं एक चॅलेंज चालू. मम्मीचा कॉल आला आणि मधुरला त्याच्या मम्मीचा कॉल आला नाहीये. सो बिल कर्मा इज बिल. आम्ही पैसे देणार नाही बोलला. आता बघा, आता त्याला सगळे पैसे भरावे लागणार. मी एका ठिकाणी आलो जिकडे आम्ही मस्त थाळी मागवली आहे जेवणाची. तर आम्ही मस्त जेवतो आता. मधुर एनिवेज भरणार आहे. सो आम्ही एक्स्ट्रा जे काही पाहिजे ते सगळं घेतो. तेवढं मागवता येईल. इकडे जास्त पैसे होतील ते सगळं बघतो. मधुर आहे आम्हाला. मधुर इज युअर नो फिअर. तर गाईज, आमचा आजचा व्लॉग इथेच संपतोय. आज आम्ही एका मॉल मध्ये गेलो होतो, तिथे आम्ही मूवी पण पाहिलं. आम्ही मधुरला सरप्राईज. हा, कार पण चालवली, मस्त होती पण. खरं. पण सगळी लोक जर माझ्या दोमनाकडे बघत होती खूप सारे. पण ठीक आहे. चालवणं हिने थांबवलं नाही, चालवत होती कंटिन्युअसली. त्यानंतर आम्ही काही रिव्ह्यूज दिले मूवीचे. एका ठिकाणी खायला वगैरे आलो. क्षितिज जास्त जमला बिचारा. त्यांनी खूप जास्त रिव्ह्यू दिला. त्याला खूप जास्त मूवी आवडलाय. हिला कार ड्राईव्ह करायला मी मदत करत होतो ना रिमोटने. आणि मधुर वॉज बिझी वॉचिंग. तो मूवी मध्ये होता तेव्हा जरा. पण मूवी फक्त बघितला मी, भारी वाटलं. हा, ते त्याला पैसे आम्ही भरले.
येस सो आणि थँक्यू. मधुरच्या मम्मीचा फोन आम्हाला म्हणजे असं उशिरा, आमचं खूप खूप उशिरा. जेवण वगैरे होत आलं होतं तेव्हा मधुरच्या मम्मीचा second, आणि बिल त्यांनी पे केलेलं आहे आमच्या ऐक, ऐक. जे ठरलं टास्क ठरलं होतं तसं त्यांनी बिल पे केलेलं आहे. येस. मम्मीनी फोन केला नंतर परत मम्मी बोलले की मला मिस कॉलच पडला नाही, माझ्याकडे मिस कॉल केलेला होता, त्याच्यामुळे मम्मीला कळलं नाही की म्हणून त्याला सांगायचं की बिल स्प्लिट पण करा. तरी बिल त्यांनी पे केलेलं आहे. ओके करावं लागतं आता, काय करणार. ठीक आहे चलो. सो नो थँक्यू प्रॉब्लेम. सो सो मच. थँक्यू सो मच फॉर so वॉचिंग. much. प्लीज आमचे जाऊन बाकीचे व्हिडिओज बघा. त्यांनाही Like करा, लाईक share करा, करा. त्यांनाही शेअर करा आणि ही व्हिडिओ सुद्धा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा आला सबस्क्राईब असेल करा. हा. तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच कॉन्टेंट आपण टाकत राहणार आहे. आणि प्लीज जाऊन कांतारा बघा, खूप मस्त मूवी आहे. थँक्यू.